नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 चे फॉर्म सुटलेले आहे आणि नुकताच सीटीटी 2026 चा निकाल लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर काही शिक्षक आणि काही उमेदवारांनी असे प्रश्न आमच्या टीमला विचारले आहेत. सर, मी सीडी पास आहे किंवा सीडी पेपर 1 झालाय, पेपर 2 मी अपात्र झालेलो आहे. सो मी सीडी दिलेली आहे, आता टीईटी द्यावी का, असा प्रश्न आहे. याच्याबद्दल थोडे मतांतर आहे, संभ्रमावस्था आहे, गैरसमज सध्या आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तर मी नक्कीच देतो. सीटीटी पात्र आहे, टीईटी द्यावी का, कुणी व का द्यावी, महाराष्ट्रात सीटी चालेल का, पेपर आणि पेपर 2 वेगवेगळे पात्र असल्यास, म्हणजे पेपर 1 हा सीटीटी जर पास असेल तर पेपर 2 आपण टीईटी देऊ शकतो का, असाही प्रश्न विचारलाय. थोडक्यात या प्रश्नांची उत्तर घेऊया, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीची बॅच आजपासून चालू झालेली आहे. अजूनही तुम्हाला संधी आहे, ज्या विद्यार्थ्यांनी लॉग इन केलं नसेल, जॉईन केलं नसेल बॅचला, तर लगेच जॉईन करा. आजची लेक्चर जी आहे ती रेकॉर्ड होऊन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सो लगेच आमच्या बरोबर चला, तर तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. द्रोणा 10.0 ची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, आजपासून चालू आहे. ज्यांना बुक्स आणि बॅग हवे असेल, घरपोच मिळणार, त्यांनी ही बॅच जॉईन करा. ज्यांच्याकडे ऑलरेडी बुक्स आणि बॅग आहेत त्यांनी ही बॅच जॉईन करा. बॅचेस मध्ये सेम फीचर आहे, 5,000 प्लस रिझल्ट देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. तुम्हाला पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहेत. 350 प्लस टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्हाला दररोज नवा दिवस, नवी सुरुवात, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि रिव्हिजन सेशन पण अवेलेबल. त्यासाठी काय करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली आहे, ॲपवर क्लिक करा आणि लगेच बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, तुम्ही सीडी पात्र आहात, हा एक मुद्दा जर आपण कन्सिडर केला तर टीईटी तुम्ही द्यावी का, तर टीईटी द्यायची गरज आहे का, तर नाही. नो, टीईटी द्यायची गरज नाही. कुणी व का द्यावी, जर सीटीटीला एखाद्या विद्यार्थ्याचे आता मार्क्स कमी आले, म्हणजे बघा त्यांचे 82-89च्या दरम्यान आले आणि त्यांच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट नाही, फक्त ओपनचं सर्टिफिकेट आहे किंवा ओपनच आहात ते, अशा विद्यार्थ्यांनी परत द्यायला हरकत नाही. परत द्यावी. परत देत असताना त्यांनी टीईटी दिली तरी चालणार आहे आणि सीटीटी दिली तरी चालणार आहे. आणि टीईटीची एक्झाम तुम्हाला माहिती आहे 21 जूनला असणार आहे, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना सीडी मध्ये याच्यापेक्षा काही मार्क पडले, म्हणजे त्याला म्हणूया आपण अपात्र झाले, अशा उमेदवारांनी टीईटी परत द्यायला हरकत नाही. महाराष्ट्रात सीटीटी चालते का, असाही प्रश्न विचारला बऱ्याच जणांनी. तर बघा, तुम्हाला एक नोटीस दाखवतो, लेटर्स दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्रात सीटीटी चालते का, तर यस, या संदर्भात यापूर्वी सुद्धा मी एक व्हिडिओ घेतला होता. ऍक्च्युली आता मी ते टाकायचं विसरलो. पण सीटीईटी आणि टीईटी ही समतुल्य अर्हता आहे, कोर्टाने पण सांगितलंय, आरटी मध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही टेटचा फॉर्म भरता, बघा, जे उमेदवार शिक्षक होतात ना, शिक्षक होण्यासाठी जे उमेदवार टीईटी देतात आणि टेटचा फॉर्म भरतात, टेटचा फॉर्म भरताना तुम्हाला तिथे टीईटी किंवा सीटीटी क्वालिफाईड आहात का असं विचारलं जातं. आणि त्यामधला पेपर 1 आणि पेपर 2 असंही विचारलं जातं. म्हणजे टेट मधून पवित्र पोर्टल मार्फत विद्यार्थी शिक्षक होत असतात. तर याचाच अर्थ टीईटी आणि सीडी हे काय, हे दोघंही समतुल्य अर्हता आहे. सो महाराष्ट्रातील शिक्षकांनी बरेचसं असं गैरसमज पसरला आहे काही ठिकाणी, म्हणजे की सीटीटी चालत नाही, टीईटीच लागतं. सेंट्रलची टीईटी चालत नाही, स्टेटची लागते, महा टीईटी. असं नाही आहे. तुम्ही कोणतीही टीईटी क्वालिफाईड झाला तरी चालणार आहे, काही काळजी करू नका. नंतर दुसरा प्रश्न आहे, पेपर 1 आणि पेपर 2 वेगवेगळे पात्र असल्यास चालतं का. याचा अर्थ असा आहे की उमेदवार असं म्हणतात की सर, मी सीटीईटी ही एक्झाम पेपर 1 इथून क्वालिफाईड आहे, पेपर 2 मात्र काय, डिस्क्वालिफाईड, म्हणजे ही क्वालिफाईड नाही झालेलो. मग मला आता टीईटी द्यायची आहे, पण मग टीईटी मध्ये फक्त पेपर 2 दिला तर चालेल का, तर 100% चालेल. पेपर 1 द्यायची गरज आहे का, तर पेपर 1 द्यायची गरज नाही, कारण पेपर 1 तर ऑलरेडी क्वालिफाईड आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने परत परत काही विद्यार्थ्यांनी, काही शिक्षकांनी हे समजलं तरी पण डबल सीडीटी पण पास झालो, टीईटी पण पास देऊन टाकले सर, नको, भविष्यात टेन्शनच नको, परत काय नियम बदलले तर काय करायचं सर, त्यामुळे देऊन टाकतो. हो, ठीक आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, तुम्ही दोन्ही दिल्या, दोन्ही क्वालिफाईड झाला. पण दोघांपैकी एक जर तुम्ही क्वालिफाईड झाला ना, तरी दुसरी द्यायची गरज नाहीये. ओके. सो तुमच्या प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहे. त्यानंतर कुणी आणि का द्यावी हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात सीडी चालते आणि पेपर 1 पेपर 2 दोन वेगवेगळ्या ठिकाणून दिले तरी तुम्हाला चालणार आहे. सो परत एक्झाम द्यायची गरज नाही. पण ज्यांना कमी मार्क पडले, ज्यांनी ओपन मधनं फॉर्म भरला पण त्यांच्याकडे त्यावेळेचं कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, नंतर काढलं गेलं, नंतर आम्हाला कळलं, अशा उमेदवारांनी मात्र टीटी द्यायला हवी. बरोबर आहे. ज्यांनी, मी याच्यावरती पण व्हिडिओ घेतलाय पाठीमागे बघा, सीडी होतं म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट होतं, पण सीडीचा फॉर्म भरताना तुम्ही ओपन मधून भरला आणि ज्या डेटला तुम्ही फॉर्म भरला त्या डेट पर्यंतच तुमच्याकडे सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, मग चालेल, तुम्हाला 82 मार्क पडले, तुम्ही क्वालिफाईड आहात. पण तुमच्याकडे जर त्यावेळेचं सर्टिफिकेट नाही, नंतर काढलं, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर काढलं असेल, तर मग मात्र तुम्हाला इथे
सीईटी मध्ये तुम्ही अपात्र झाला असाल तर टीईटी तुम्ही द्यायलाच पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या बॅचेस पण अवेलेबल, ₹2 बॅच सगळ्यांनी लगेच जॉईन करा. यामध्ये टीईटी संदर्भात सगळं मटेरियल आम्ही यामध्ये टाकलेलं आहे. सेपरेट बॅचेस आहे. नवीन सुधारित पुस्तकांची आवृत्ती पण मार्केटमध्ये आलेली आहे. हे सगळं तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट जॉईन करा. काही शंका असेल तर हेल्पलाईन नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून नक्की सगळ्यांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. आणि खाली काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.